न करी रे संग राही रे निश्चळ लागून येदी मळ ममतेचा ह्या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी नये मन तुका म्हणे नये जाणीवांतरा अंतरिया थरा आनंदाचा. या अभंगाच्या पाठीमागची एक भूमिका अगोदर समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तुकाराम महाराज असं का सांगतात? पहिल्यांदा सांगतात तुम्ही संग करू नका, दुसऱ्यांदा सांगतात निश्चळ राहा आणि तिसऱ्यांदा सांगतात ममतेचा मळ लागू देऊ नका. हे असं सांगण्या पाठीमागचा हेतू जर बरोबर लक्षात घेतला तर हेतू लक्षात घेतल्यानंतर आचरण करायला फार सोपं जातं. ह्या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान ह्या दिशेकडे तुकाराम महाराज आम्हाला नेऊ इच्छितात. खरं जे ब्रह्मज्ञान म्हणतात ह्या खऱ्या ब्रह्मज्ञानाकडे तुकाराम महाराज आम्हाला नेऊ इच्छितात. आणि खऱ्या ब्रह्मज्ञानाकडे जाण्यासाठी या तीन गोष्टी त्याने आमच्या समोर ठेवलेल्या आहेत. न करी रे संग असं का सांगितलंय? ब्रह्म कसा आहे? जे खरं ब्रह्मज्ञान म्हणतात तुकाराम महाराज ते कसं आहे? असंगोयम पुरुषाः. उपनिषद सांगतं की हा जो पुरुष आहे म्हणजे जे तत्व आहे हे असंग आहे. आता तत्वाचा असंग असेल आणि मला जर त्या तत्वाशी एकरूप व्हायचं असेल तर मला सुद्धा असंग होण्याची आवश्यकता आहे. ही त्याच्या मागची भूमिका आहे. न करी रे संग म्हणजे नेमकं काय करायचं? संग न केल्यामुळे लाभ काय होतात आणि संग न केल्याचा शेवटचा जो परिणाम आहे जो असंग आहे आत्मा असंगोयम पुरुषा त्याच्याशी ऐक्य व्हायला कशी मदत होते प्रत्येक गोष्ट आपल्याला समजावून घ्यायची आहे. संघ शब्दाचा अर्थ आहे ज्याला असोसिएशन म्हणतात. एकमेकाचा आपल्याला संघ असतो. आता संघ दोन प्रकारचे येतात. एक कुसंगती आहे, एक सुसंगती आहे आणि एक विसंगती आहे. तीन प्रकारचे संघ असतात. कुसंगती, विसंगती आणि सुसंगती, सत्संगती ज्याला म्हणतात. त्या तिन्हींचा आपल्याला विचार करावा लागतो. याचा निवारा अगोदरच आहे की जी सत्संगती म्हणतात ती वाटेल ते करून सांभाळायची. दुसरी गोष्ट जी कुसंगती म्हणतात ती कुसंगती वाटेल ते करून टाळायची आहे आणि ज्याला विसंगती म्हणतात ते दुर्लक्ष करायचं. असा तिन्ही संबंधी निवाडा आहे. आणि हे बरोबर जमलं की न करी रे संघ नावाची जी गोष्ट आहे ही न करी रे संघ नावाची गोष्ट आपल्याला बरोबर सिद्धीला जाते. नव्या निर्माण झालेल्या आमच्या ज्या पारमार्थिक गरजा आहेत त्या गरजांशी जो प्रतिकूल आहे ती कुसंगती आहे. अशी साधी सोपी व्याख्या आहे. आणि ती कुसंगती म्हणजे चिअर्स वगैरे म्हणणाराच कुसंगतीचा आहे असं समजण्याचं काही कारण नाही. ती तर कुसंगती आहे, वादच नाही. पण पारमार्थिक ज्या आमच्या आज नवीन महत्वाकांक्षा आहेत, पारमार्थिक ज्या आशा आकांक्षा आहेत त्या आशा आकांक्षाला जो प्रतिकूल आहे ती कुसंगती आहे. आणि ही कुसंगती वाटेल ती किंमत देऊन टाळायची आहे. हा पहिला भाग आहे. सत्संगती ज्याला म्हणतात की ज्यांच्या संगतीत राहून आपल्याला निश्चितपणाने परमार्थ मार्गावरचा प्रवास करायला फार मोठी मदत होणार आहे अशांची संगती वाटेल ती किंमत देऊन सांभाळायची. हा दुसरा टप्पा आहे. आणि विसंगती ज्याला म्हणतात तिथे दुर्लक्ष करायचं. आता विसंगतीचा अर्थ समजून घ्यायला हरकत नाही. दोन भाऊ एका घरामध्ये राहतात. दोन भावांचा आपापसात पटत नाही पण व्यवसाय एक आहे, घर एक आहे, सगळं एक ठिकाणी आहे. दोन्ही स्वभाव अत्यंत भिन्न आहे. आता ह्याला कुसंगतीसारखं टाळता येत नाही, सुसंगतीसारखं त्याच्याजवळ राहता येत नाही. मग आता काय करायचं? संतांनी तसाही विचार करून ठेवलेला आहे. ती विसंगती आहे असं समजायचं आणि जी विसंगती आहे तिकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं. एवढा एकच उपाय आपल्या समोर राहतो. काय संघ म्हणजे थोडा आपण जास्त विचार करू. न करी संघ असा नेमका अर्थ काय आणि आम्हाला संगतीची गरज का वाटते? संगत ज्याला म्हणतात संगतीशिवाय व्यवहार होईल का? त्याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. संगतीशिवाय व्यवहार होणार नाही. आणि संगतीशिवाय व्यवहार होणं हे व्यवहाराचं स्वरूप नाही आहे. व्यवहाराचं स्वरूपच असं आहे की त्यामध्ये संगती असलीच पाहिजे, संगत असली पाहिजे, जोडीदार असले पाहिजे, साथीदार असले पाहिजे, सहकारी असले पाहिजे, या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. त्याशिवाय व्यवहार सिद्धीला जात नाही आणि यांच्या वाचून व्यवहार सिद्धीला जावा अशी अपेक्षा सुद्धा नाहीये. मग अशा परिस्थितीत न करी संघ म्हणजे नेमकं काय? त्याला आपण शब्द नीट वापरायचा असेल त्याला इन्व्हॉल्वमेंट म्हणतात. म्हणजे आसक्ती नसावी. संघ असावा पण आसक्ती नसावी. आता आसक्तीरहित संघ ज्याला म्हणतात तो असेल तर न करी रे संघ हे सिद्धीला गेले जाते आणि त्यामध्ये मोठा आनंद आहे. न करी रे संघ राही रे निश्चळ. आता निश्चळ शब्दाचा अर्थ अनेक गोष्टी अशा आहेत, अनेक घटना आमच्या जीवनात अशा घडतात की ज्यामुळे आमच्या निश्चळतेला धक्का बसतो आणि आम्ही चलित होऊन जातो. आणि ह्या चलित होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या विचारपूर्वक तुम्ही बरोबर सांभाळल्या नाही बा हे माझ्या हातातलं नाही आहे, हे दुसऱ्याने करायचं, हे दुसऱ्या हातातली गोष्ट आहे असा जर विवेक आमचा जागा असेल तर दुसऱ्याने करायची कामं त्यांनी तशी का केली नाहीत म्हणून जेव्हा मी रागावतो त्यावेळी आयुष्यभर रागवण्याशिवाय दुसरं काही हाताला लागणार नाही. आणि मग राग संताप हेच आमच्या जीवनाचे स्थायी भाव होऊन बसतात. आणि अशा जीवनाचे आमचे जेव्हा स्थायी भाव हे होऊन बसतात त्यावेळेला राम नावाची गोष्ट स्थायी भाव होण्याची शक्यता नाही, विठ्ठल नावाची गोष्ट स्थायी होण्याची शक्यता नाही, कृष्ण नावाची गोष्ट स्थायी होण्याची शक्यता नाही, दत्त नावाची गोष्ट स्थायी होण्याची अजिबात शक्यता नाही. हे चार स्थायी भाव असण्याची आवश्यकता आहे. चार म्हणजे चारीतला एक हा आमच्या जीवनातला स्थायी भाव असण्याची आवश्यकता आहे. त्याच्याऐवजी नेमके विपरीत स्थायी भाव आमच्या जीवनाचे बनून राहतात आणि ते विपरीत स्थायी भाव बनले
की आमचं जीवन ते स्थायी खाऊन टाकतात आणि त्यांनी जीवन आमचं केव्हा खाल्लं हे आमचं आम्हालाच कळत नाही. आणि त्यालाच आम्ही म्हणतो जीवन. न करी रे संग राही रे निश्चळ लागून येते मळ ममतेचा. कोणत्याही परिस्थितीत ममत्व ज्याला म्हणतात त्या ममत्वाचा मळ लागू देऊ नका. ममत्वाला तुकारामाने शब्द वापरलाय, ममत्व हा मळ आहे. प्रेम ज्याला म्हणतात ते प्रेम आणि ममता या दोन्हीमध्ये एक मोठी गल्लत आहे. प्रेम आणि ममता दोन्ही सारखंच. ममता म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे ममता, अशी दोन्ही शब्द जे आहेत हे दोन्ही शब्द एकरूप होऊन गेलेले आहेत. आता प्रेम नावाची गोष्ट असण्याची आवश्यकता आहे, पण ममता नावाची गोष्ट नसण्याची आवश्यकता आहे. हा एक समतोल आहे आणि हा समतोल ज्याला साधला त्याला तुकाराम महाराजांचं म्हणणं समजेल आणि त्याचा मार्ग पुढे चालू होईल. जीवन प्रेमावर चालतं यात वाद नाही अजिबात, आणि प्रेम असलं पाहिजे यातही वाद नाही. पण प्रेमाचं रूपांतर आसक्तीत केव्हा होतं, ममत्वात केव्हा होतं हे आपल्यालाच कळत नाही. हा त्याच्यामध्ये दोष आहे. प्रेमाचं रूपांतर जेव्हा चटकन ममतेमध्ये होऊन जातं आणि ममतेमध्ये झाल्यानंतर त्या ममतेमध्ये एक असतं त्याला पॉझेसिव्ह म्हणतात, मालकी हक्क प्रस्थापित होतो. आणि असा मालकी हक्क प्रस्थापित झाला की त्यातून अनेक उत्पात ह्यातून निर्माण होत असतात मालकी हक्क झाल्यानंतर. आणि जिथे जिथे प्रेमाचं रूपांतर या पॉझेसिव्हनेस मध्ये झालंय म्हणजे मालकी हक्कात झालेलं आहे, तिथे तिथे जीवनामध्ये अनेक उत्पात घडलेले आहेत. हे अनेकांच्या अनुभवातला विषय आहे. आता मुलगा आहे, आता मुलगा माझा आहे, जरूर त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे, जरूर वात्सल्य आहे, प्रेम आहे, माया आहे वगैरे वगैरे, ठीक आहे. पण त्याच्यावर जेव्हा मी मालकी हक्क प्रस्थापित करतो त्यावेळेला पुढे पुढे पंचायत व्हायला लागते. आणखी एक संघ सांगतो, भूतकाळाचा संघ, भविष्यकाळाचा संघ. भूतकाळाचा संघ आहे, न करेली संघामध्ये होऊन गेलेल्या गोष्टींचा संघ आहे आणि आगामी ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्यांचाही संघ आहे. आणि दोन गोष्टींचा संघ असल्यामुळे वर्तमान नावाची जी गोष्ट आहे त्या वर्तमानाशी आमचं कधी संघच असत नाही आणि वर्तमानाशी नातच कधी असत. बहुतेक काळ भूतकाळातल्या संघात निघून जातो, थोडासा काळ भविष्यकाळातल्या संघात निघून जातो आणि जमलंच तर उरलेल्या वेळामध्ये वर्तमानाशी कुठंतरी आपलं नातं असतं. आता ही जी शोकांतिका आहे याला पारमार्थिक दृष्टीने शोकांतिकाच म्हणतो आपण. आता भूतकाळ जो आहे भगवद्गीतेतलं प्रसिद्ध वचन आहे, गतासो न गतासूश्च नानुशोचंदी पंडिता. हा अतिशय प्रसिद्ध वचन आहे. गतासू आगतासू, ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत आणि ज्या घडायच्या आहेत अजून त्याविषयी जो पंडित असतो तो कधीही शोक करत नाही, असा गीता वचनाचा अर्थ आहे. ज्या वेळेला होऊन गेलेल्या गोष्टींचा संघ आपण पक्का पकडून बसतो आणि आगामी गोष्टींचा संघ जेव्हा पक्का पकडून बसतो त्यावेळेला वर्तमानाशी आपलं नातंच तुटून गेलेलं असतं. आणि वर्तमानाशी नातं जोडून ठेवायचा एक उपाय आहे, त्याला नाम असं म्हणतात. नामामध्ये राहणं म्हणजे वर्तमानात राहणं आहे. जर नामामध्ये खरंच आपण राहिलो असू आणि राहत असू तर वर्तमानात राहण्याचा नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही. जर खरंच त्या दर्जेदार ज्याला म्हणतात तसं दर्जेदार नामस्मरण होत असेल तर, आणि दर्जेदार नामस्मरण झालं, नामचिंतन ज्याला म्हणतात ते झालं तर भूतकाळाचा संघ आपोआप तुटतो आणि भविष्यकाळाचा संघ जडतच नाही. या दोन गोष्टी साधू शकतात नामसाधनाने.